गोड, थंड आणि दाटसर असा एकदम झकास आणि परफेक्ट मँगो सीझनमधला हा आंब्याचा रस आणि त्याच्याबरोबर खाल्ली जाणारी गरमागरम अशी पुरीचं कॉम्बिनेशन आज आपण बघणार आहोत. अगदी फुटू नये आणि चांगल्या प्रकारे टम्म अशी फुगावी, लालसर रंग यावा याच्यासाठी काही छोटे छोटे टिप्स पण सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं 4 आंबे घेतलेले आहेत. या आंब्यामध्ये पाणी टाकूया आणि हाताच्या साहाय्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे याचा आंब्याचा जो चिकटपणा असतो ना, तो आपल्याला इथं काढून टाकायचे. तर अशा प्रकारे राहिलेले सर्व आंबे मी इथं धुवून घेतलेले आहेत. पाणी काढून टाकायचं आहे आणि आंबे अशा प्रकारे पिळायचे आहेत. म्हणजे यामध्ये ना थोडासा जरी घट्टपणा असतो ना, तो छान असा रस तयार होतो त्याच्यामध्ये. तर सर्व आंबे सेम याच प्रकारे रसाळ असे बनवून घेऊया आणि वरचा जो भाग असतो ना, तो चाकूच्या साहाय्याने काढून टाकायचा आहे. तर मी इथं राहिलेले सर्व आंब्याचा वरचा भाग काढून टाकते. दुसऱ्या बाउलमध्ये घेतलेला आहे आणि मोठ्या बाउलमध्ये हा रस अशा प्रकारे पिळून काढायचा आहे. तर राहिलेले सर्व आंबे अशाच प्रकारे आपण काढून घेऊया आणि जी कोय आणि आंब्याचा जो साल असतो तो मी एका पाटीमध्ये करते आणि याचा गर जो आहे तो वेगळ्या पाटीमध्ये करते. याच्यामध्येच थंड पाण्याचा वापर करायचा आहे. मी 1 ग्लास थंड पाणी केलं आहे. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करू शकता. सर्व अशा प्रकारे राहिलेला पण रस असतो कोयमध्ये आणि सालमध्ये, तो काढून घेऊया आणि या आंब्याच्या रसामध्ये परत ॲड करायचं आहे. मी इथं मिक्सरच्या जारमध्ये रस दाखवते. तुम्हाला हवा असेल तर रवीने घोटूनसुद्धा हा रस बनवू शकता. याच्यामध्येच दूध टाकलेलं आहे 1 वाटी, साखर घेतली 60 ग्रॅमचं साखरेची वाटी, त्याच्या निम्म म्हणजे 30 ग्रॅम साखर घेतलेली. साखरेचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता. आंब्याचा गोडवा कितपर्यंत आहे तेवढा वापर साखरेचा केला आहे. छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि दाटसर आणि गोड आणि थंड असा आपला हा आंब्याचा रस तयार आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर आपला आंब्याचा रस तयार झाला आहे. पुरी करण्यासाठी एक मोठा बाऊल घेतला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमचा साखर घेते आहे आणि 2 चमचा रवा. याच्यामध्येच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. अर्धा ग्लास पाण्याचा वापर करणार आहे, त्यातलं थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हे रवा आणि साखर भिजायला ठेवायचं आहे. रवा टाकल्याने पुरी जास्त वेळ फुगून राहते आणि साखर टाकल्याने लालसर असा रंग येतो, पुरी पांढरी वगैरे दिसत नाही. त्याच्यामुळं रवा आणि साखरेचा वापर नक्की करा. याच्यामध्येच 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेते. पुरी मी इथं रेसिपी दाखवण्यासाठी थोडंसंच पिठाचा वापर केला आणि थोड्याच प्रमाणात बनवून दाखवते. हे पीठ मळताना थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असं पीठ मळायचं आहे. जास्त पातळ पीठ मळायचं नाही आहे आणि हे पीठ मळल्यानंतरनं पण जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही आहे. तर अशा प्रकारे हे पीठ मी इथं घट्ट मळून घेतलं आहे, पूर्णपणे घट्ट मळून घेतलं आहे. अर्धा ग्लास पाण्याचा वापर झालेला आहे. झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनटं फक्त आपण हे पीठ भिजायला ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. झाकण काढूया. याच्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने ही कणिक चांगल्या प्रकारे मळून घ्यायची. पातळ करायचं नाही किंवा आता घट्ट करायचं नाही, मऊसूत अशी मळून घेऊया. ज्या प्रकारे आपण चपातीसाठी मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घेतलं आहे. छोटे छोटे गोळे करायच्यात. चपातीला जसा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी किंवा निम्मा घेतला तरी चालेल. तर अशा प्रकारे राहिलेले सर्व कणकीचे आपण उंडे करून घेणार आहोत. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे राहिलेले सर्व गोळे मी इथं बनवून घेतलेले आहेत. टोटल 7 पुरीचे उंडे तयार झालेले आहेत. पोलपाट घेतला आहे, त्याच्यावर थोडंसं पीठ टाकूया आणि वरून पण थोडं पीठ टाकते आणि लाटून घेऊया. पिठाचा वापर नाही केला तरीही चालेल, फक्त हे चिटकू नये म्हणून पोलपाटला आणि बेलण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर अशा थोडंसं जाडसर असं लेअरमध्ये ही पुरी लाटून घ्यायची. जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड बनवलेली नाही, थोडीशी मीडियममध्ये ठेवली आहे. राहिलेले पण पुऱ्या मी यामधल्या फक्त 3 लाटून घेतल्यात, राहिलेले नंतरनं लाटणार आहे.
तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. गॅस मीडियमवरती ठेवला आहे आणि हे पुरी अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने प्रेस करायचं, जेणेकरून सर्व साईडने पुरी चांगल्या प्रकारे फुगली जाते. तेल जास्त गरम वाटत असेल तर गॅस बारीक करू शकता, पण मी हे पुरी तळताना गॅस मीडियम टू हाय करूनच पुऱ्या सर्व तळून घेते. तर राहिलेले सर्व पुरी आपण सेम याच प्रकारे तळून घेऊया. तर अशा प्रकारे मँगो सीझनमधलं आपलं हे पुऱ्या तयार आहेत आणि त्याच्याबरोबर आंब्याचा रस, वरून तुपाची धार. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी शेअर केली. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही मँगो सीझनमधली आमरसची थाळी किंवा आमरस पुरी तुम्हाला कशी वाटली ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.